केलं चालू. जय जवान जय किसान मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी ज्ञानेश्वर डोईफळे, अंबड तालुका, जिल्हा जालना. मित्रांनो बघू शकता आपण गेलतो नगर मध्ये. बघू शकताय आपण आता हे करंजी घाट आहे, पाठीमागे बघू शकताय. इकडे घाट बघू शकता तुम्ही. हे बघा घाट. आपण गेलतो पुण्याला. पुण्याला आलेलो मित्रांनो बघू शकता आपण. जेजुरी गेलतो आम्ही, अहमदनगरवरून आलेले. बघू शकता तुम्ही. आपले आमचे पाहुणे आहेत, त्यांच्याशी दोन शब्द जाणून घ्या. आपण सालानी कुठे आहेत? आम्ही याला बोरगावला पाचगाव. पाचगावला कामाला का? हा, किती वर्षापासून काम करता? बरमपूर बरमपूरला कामाला आहे. आपलं गाव नाव वगैरे सांगा. शिंदे वडगाव घनसंगी तालुका, जिल्हा जालना. शिंदे वडगाव, घनसंगी तालुका, जिल्हा जालना. जिल्हा जालना. आता आम्ही इकडं 2010 पासून आहे. 2010 पासून आपण कामाला आहे. इकडं सालानी. हा हा. काय आता काय गरीब परिस्थिती असल्यामुळं काम. आम्ही इकडं देवाला आलतो. हा हा. आता तुमची गाठ भेट हा, पडली, तुम्ही समजा भेटले म्हणून तुम्हाला बोललो. आपलं नाव काय म्हणले? राजू नारायण सागुदे, हा ना. गावाचं नाव कुठलं पहिलं? शिंदे वडगाव, शिंदे वडगाव. तुम्हाला तालुका वगैरे कोणता आहे? घनसंगी, घनसंगी तालुका, जिल्हा जालना. जिल्हा जालना. काय आता घरावाल्याला घर भेटले, हा. आम्हाला काय समजा काहीच नाही. आम्ही गरीब परिस्थिती असल्यामुळं हा, हा. इकडेच फिरतो. तुम्हाला घरकुल भेटलं नाही अजून? नाही ना, प्रत्येक 10-10, 15-15 एकर वाल्याला घरकुल भेटलं का? आम्हाला दिलेच नाही ना, तुमच्या गोरगरीबाला घरकुल अजून भेटलं नाही. दिलेच नाही. आता काय म्हणा, सरकारला काय म्हणताय तुम्ही मग याच्याशी? अहो आमच्या समजा आम्ही काही प्रयत्न केला, समजा आता सारे हे केलं, पण आम्हाला दिले नाही ना. सरकारने द्यायला पाहिजे घरकुल. गोरगरीबाला आता- तर भेटायला पाहिजे ना 100%. आता घरावाल्याला घर भेटले, बंगल्यावाल्याला भेटले, 10-10 एकर आता आम्हाला वाल्याला- गरीबवाले त्याला दिसना ना. गोरगरीबाला तर काय ह्या दिलंच जगामध्ये नाही. न्यायच नाही म्हणायचं. नाही, 10-10, 15-15 एकर वाल्याला घरकुल भेटले. हो आम्हाला आलंच नाही. येरी भेटल्या. कारण आमच्या नावावर काही नाही, गावावर काही नाही. आम्ही गरीब माणसं असल्यामुळं आम्ही ती जागा घेतली, ती आमच्या नावावर नाही. हा, हा. त्याच्यामुळे ती चुकी झाली ना. आणि तुमच्या वडिलाच्या नावावर तर असेल ना? वडिलाचे बी नाही नावावर, ती बॉन्डवर आहे. त्याच्यामुळे ते होईना ना. आणि तुम्ही कागदपत्र काय दिले असतील? दिलते त्याला ते जागेचे कागदपत्र, ते बॉन्ड हे वगैरे लिहून दिलते, आणि पण तरी बी आपल्याला ते काही पोहोचलेलं नाही. घरकुलच्या मार्फत कागदपत्र दिले तरी पण तुम्हाला काय भेटलं? फक्त काही नाव भेटलं. नावावर नसल्यामुळे. हा, याच्याशी त्यांनी घरकुल तर द्यायलाच पाहिजे. गोरगरीबाला तर भेटायलाच पाहिजे ना मग 100%. मी आम्हाला तसंच म्हणाल, ज्याला घर आहे त्याला घर दिले, आम्हाला नसून बी आम्हाला आलं नाही. किंवा हे काय आहे काय नाही याच हा. समजा भेटायला तर पाहिजे 100% हा. खरं आहे. की समजा, कारण जागा नावावर नाही, पण ते आपली आहे म्हणून तर गावाला माहिती आहे ना. अख्ख्या गावाला तर माहिती हा, आहे. घरकुल तर बॉन्डवर आहे ना. हा, घरकुल तर भेटायला पाहिजे 100%. पण ते आम्हाला नाही भेटलं. त्याच्यामुळं जर आता आम्ही गरीब माणसं, आम्ही काय करणार, लेकरा शिक्षण करतो, हा. इकडे लोकांच्या गावात हिंडतो, कुठं तरी पैसा घालणार. कुठं पैसे घालणार आहे. बरोबर आहे. याचे आम्हाला हे कळच ना काही. सरकारला कळायला पाहिजे. सरकारने जाणून घ्यायला पाहिजे. गोरगरीबाला घरकुल तर भेटायलाच पाहिजे 100%. आता आम्ही तुम्हाला सांगतो, इतके वर्ष झाले कष्ट करतो. हा. आता आम्ही लेकरं सांभाळाव का काम करावं का काय करावं, गरीब सांभाळावं काय? गरीब परिस्थिती असल्यामुळे अवघडच आहे. मग त्याच्यामुळं समजा मी म्हणतो बा, त्याला कळायला पाहिजे. हा, हा. गावात त्यांनी येऊन पाणी करायला पाहिजे, हा, की गोरगरीब कोणला हाय कोणला नाही. 100% खरं आहे. हा? गोरगरीबाला 100% गोरगरीबाला भेटणं महत्वाचं आहे. हा, मग असं म्हणतो. श्रीमंताचं काय पैसा आल्याकडे पैसाच पळायला लागलाय. मग मी म्हणतो बाबा, त्यांनी गावात येऊन पाणी करायला पाहिजे. श्रीमंत कोण आहे, गरीब कोण आहे, आपण दिलेत कोणला नाही कोणला, 100% खरं आहे तुम्ही म्हणता ते. पण ते आपल्याला लक्ष देईना. सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि खरोखर घरकुलाची गरज फक्त गोरगरीबालाच गरज आहे. पण ते आपल्याला आलीच नाही ना. जे गरीब तसेच राहिले ना. गरीब तसेच राहिले आणि श्रीमंतच हा, त्यालाच भेटायला लागले. असं झालंय. 10-10, आता 15-15 काय एकर करा, वाल्याला विहिरी भेटायला लागल्या. सारं झालंय. आपल्याला काहीच नाही. आता तुम्हाला जमीन असं नाही, विहीर वगैरे आता आम्ही 1-2 एकर जमीन आहे आपल्याकडे, 2-2.5 एकर. हा. काही येहीर नाही, काय नाही, नुसतं टाकतात, प्रस्ताव येतात, कागद जातात, पण कशातच काही नाही. विहीर पण भेटली नाही तुम्हाला? काहीच भेटलं नाही आम्हाला. जमीन किती आहे तुम्हाला? 2.5 एकर. 2.5 एकर. तुमच्या वडिलांच्या नावावर का तुमच्या नावावर? हा, वडिलाच नावावर. विहीर पण भेटायला पाहिजे. बघू शकताय लाखो करोडो भावी भक्त तुम्ही बघू शकता, जे जे व्हिडिओ बघताय. गोरगरीबाला फायदा तर व्हायलाच पाहिजे. याचा गोरगरीबाला फायदा व्हायला पाहिजे. श्रीमंताचा घरीच मोठ्या मोठ्या लोकांनाच घरकुल भेटायला लागलेत आणि विहिरी पण भेटायला लागलेत. 10-10, 15-15 एकर वाले मोठे मोठे लोकच फायदा करून घ्यायला लागलेत. गोरगरीबाला तर काहीच नाही ना.
मग मी हेच म्हणतो की बाबा गोरगरीब लोक त्यांनी बघून द्यायला पाहिजे ना. 100% खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आम्ही लोकांचे कष्ट आम्ही पुरणार कुठं लगे कुठं पैसे घालणार आहे. लेकराला शिक्षणाला पैसे घालणार आहे का इकडं घर बांधायला पैसे घालणार आहे. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते 100% खरं आहे. आपलं नाव काय? राजू नारायण सागुते, शिंदे वडगाव, घनसंगी तालुका, जिल्हा जालना. धन्यवाद. लाईक व्हिडिओ पाठवा. गोरगरिबाचा फायदा तर व्हायलाच पाहिजे. 100% खरं आहे.